पहा पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आताच ती उद्भत आहे, तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन आणि मरुभूमीत काय व्हावे करीन? नद्या करीन. हालेलुया. नद्या व्हावी. परमेश्वर म्हणतो माझ्या प्रियांनो, देव नवीन करणारा परमेश्वर आहे. हालेलुया म्हणा. देव जुनं देत नाही, देव नवीन करतो. प्रेज लॉर्ड. नवीन आमच्या जीवनामध्ये करतो, आमच्या जीवनाला. हालेलुया. तर देवाने आज आपल्याला ख्रिस्त येशूच्या ठाई आम्हाला जुनं नाही तर जुन्यामधनं बाहेर काढून आम्हाला नवीन केलेलं आहे. आणि जसं 2024 हे नवीन वर्ष देवा तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याच प्रकारे या नवीन वर्षामध्ये तुमच्यासाठी देवाकडं नवीन नवीन गोष्टी आहेत. प्रेज लॉर्ड. नवीन नवीन गोष्टी आहेत. तो काय म्हणतो बायबल वचनामध्ये सांगतं की तो अरण्यामध्ये काय करीन? सडक करीन. तोच खरा मार्गदर्शक आहे तुमचा परमेश्वर. तो सगळ्यांचा मार्गदर्शन करणारा, सहाय्य करणारा तोच देव आहे. आमेन. आणि मग लक्षात घ्या, देव नवीन गोष्टी करतो. जुन्या ते गोष्टीकडे आता लक्ष देऊ नका. जुन्या ज्या गोष्टी झाल्या 2023 मध्ये, आता त्या पूर्वीच्या नाही का जुन्या झाल्या त्या, आता त्याकडे आता लक्ष देऊ नका. आता पुढे लक्ष द्या. प्रेज लॉर्ड. नवीन गोष्टीकडे लक्ष द्या. आणि त्यामध्ये या वर्षामध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे, मेन गोष्ट यहोशुआचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि त्यामध्ये काय सांगतं बायबल वाचूया. 8 वचनामध्ये काय म्हटलेलं वचन पाहूया. नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी काय असू दे? सदैव असू दे. त्यात जे काही लिहिलं आहे ते तू काय पाळ? काळजीपूर्वक पाळ आणि रात्र दिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्ती होईल. आमेन म्हणता का चर्च? हालेलुया. आज जर तुम्हाला नवीन वर्षाचं तुम्हाला एक 2024 जर तुम्हाला सुखाचं पाहिजे असेल, 2024 जर तुम्हाला यश प्राप्ती तुम्हाला यामध्ये पाहिजे असेल, तर देवाचा पहिला सल्ला, देवाचा पहिला मार्ग, देवाचा जे पहिला सल्ला जो आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहत आहात, वाचत आहात की नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. देव बघा, देव परमेश्वर आहे ना, सगळ्या गोष्टी नवीन करणार आहे. आमेन. नवीन तुमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टी देवाकडनं आहेत आणि तुम्हाला नवीन गोष्टी, नवीन बिझनेस, नवीन आर्थिक गोष्टीमध्ये आशीर्वाद, कर्जामधून बाहेर, जुन्या गोष्टीतून बाहेर पडायचं आहे. तर लक्षात घ्या, देव तुम्हाला या प्रत्येक गोष्टीमध्ये आशीर्वाद करणारा देव आहे. आमेन. हालेलुया. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. सदैव. 2024 मध्ये जर तुम्हाला सुख पाहिजे, जर तुम्हाला 2024 मध्ये कुठलं कर्ज नको आहे आणि त्या कर्जाच्या बंधनात नको आहे, कुठल्या समस्या नको आहे, कुठल्या अडचणी नको आहे आणि नवीन गोष्टी देवाकडे तुम्हाला पाहिजे असतील, जर तुम्हाला खरा आनंद पाहिजे असेल, जिथं पाहताल तिथं यश प्राप्ती तुम्हाला पाहिजे असेल, तर तुमच्या मुखामध्ये, तुमच्या जिभेमध्ये नेहमी देवाचं वचन असायला पाहिजे. हालेलुया. मला समजा. प्रेज लॉर्ड. देव म्हणत आहे तुझा मार्ग सुखाचा होईल, तुला यश प्राप्ती घडेल. आज अनेक वेळा तुम्हाला 2023 मध्ये अपयश तुम्हाला समोर जावं लागलं असेल किंवा अनेक गोष्टीमध्ये कुठं अपयश झाला असेल, पण देव म्हणत आहे की 2024 मध्ये म्हणत आहे की मला तुला यश द्यायचं आहे, मला तुला सुखाने भरायचं आहे. हालेलुया. मला तुझे कोठारे समृद्धीने भरायचं आहे. देव म्हणत आहे की तू स्वतःला नवीन तयार कर. मी तुझ्या कोठाराला, मी तुझ्या भंडाराला मी भरायला तयार आहे समृद्धी. हालेलुया म्हणता का? पण देवाचं वचन सदैव तुमच्या मुखात असलं पाहिजे. आणि देवाच्या वचनामध्ये 2 ग्रंथी 2 अध्याय आणि 17 वचनाप्रमाणे या गोष्टी आपण याच्यामध्ये चुकलं नाही पाहिजे. या वचनाच्या बाबतीत काय वचनाच्या बाबतीत करायला नाही पाहिजे ते आपण पाहणार आहोत. वाचूया पटकन लवकर. पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून, पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखे नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत. आमेन म्हणता का? हालेलुया. माझ्या प्रियांनो, देवाचं वचन तुमच्या मुखी सदैव राहू द्या, पण देवाच्या वचनामध्ये भेसळ करू नका. हालेलुया. देवाच्या वचनामध्ये काय करू नका?
वचनाची भेसळ करून बिघडून टाकायचा प्रयत्न करतात. पण या नवीन वर्षामध्ये जसं देवाचं वचन आहे तेच वचन घ्या आणि चाला. त्याच्यात कसल्याही प्रकारे भेळ मिसळ करू नका. वचनाला बिघडू नका. वचनाचा काना मात्रा सुद्धा काढू नका असं बायबल सांगतं. आमेन म्हणा. हालेलुया. त्याच्यात वाढू नको. बायबल सांगतं त्याच्यात काही भर घालू नको. त्यात काही कमी करू नको. काही भेळ मिसळ करू नको. देवाच्या वचनात जसं आहे तसं वाचा. आमेन. जसं आहे तसं पालन करा. हालेलुया म्हणता का. आता भेळ मिसळ म्हणजे काय. भेळ म्हणजे भेळ. कोणाला तिखट पाहिजे तिखट करतात. कोणाला आंबट पाहिजे आंबट करतात. कोणाला जास्त गोड पाहिजे. म्हणजे स्वतःला जसं पाहिजे तसं. पण वचन तसं करू नका. वचनाला जसं पाहिजे तसं बनवू नका. त्याला भेळ मिसळ करून स्वतःच्या लाभासाठी तसं बनवू नका. देवाचं वचन सरळ घ्या आपल्या हृदयामध्ये. आमेन म्हणा. देवाचं वचन सरळ ऍक्सेप्ट करा. स्वीकारा. आमेन म्हणा. त्या वचनाला त्या वचनाला कुठेही वळण देण्याचा किंवा भेळ मिसळ करण्याचा म्हणजे त्याचा अर्थ काय. व्यक्तिगत स्वतःच पटवून देण्यासाठी किंवा काहीतरी फिरवून दुसरीकडे काहीतरी करण्यासाठी, व्यक्तिगत लाभासाठी, व्यक्तिगत स्वार्थीपणा दाखवण्यासाठी देवाच्या वचनाचा उपयोग तसा भेळ मिसळ करून बिघडवून टाकण्याचा केला नाही पाहिजे. आमेन म्हणता का. हालेलुया म्हणता सगळेजण. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण देवाचं वचन हाय तसं तुम्ही सरळ सातत्याने शिकवणारे झाले पाहिजे. आमेन म्हणता का. हे स्पष्ट सांगले. पुष्कळ लोक असं म्हणतात. पुष्कळ लोक त्या काळात पण होते आणि आता पण आहेत. पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून बिघडून टाकतात. आम्ही त्यांच्यासारखी नाही म्हणा. आम्ही भेसळ करणाऱ्यासारखे नाही. हालेलुया म्हणता. म्हणा. आम्ही स्वार्थीपणाने वचन वाचत नाही. हालेलुया. म्हणजे बायबल मी वाचायचं पण स्वार्थीपणासाठी. बायबल वाचायचं कसं. स्वार्थीपणा. व्यक्तिगत लाभासाठी. व्यक्तिगत स्वार्थीपणा. एखाद्याला बायबल एखादं वचन काढायचं एखाद्याला टोपलं मारायसाठी. टेटसवर पण वचन ठेवायचं कुणाला तरी. इशारा आहे. इशारा. तुला इशारा आहे बायबलचा. आमेन. हालेलुया म्हणता का. प्रेज लॉर्ड. बायबल विषय कुठलाही भेळ मिसळ करू नका. बायबलच्या वचनामध्ये कुठलाही भेळ करू नका. असे त्यांच्यासारखे होऊ नका. आमेन. जगातले लोक करत असतील. हालेलुया. अशा प्रकारे देवाचं वचन. देवाला हीच प्रार्थना करा. देवा मी वचन ठेवावं, वचन सांगावं. किंवा मी माझी प्रार्थना काय की 2023 मध्ये जी प्रीचिंग केल्या देवाचं वचन जे सांगितलं 2024 मध्ये पण कसली भेळ मिसळ नसावी. सरळ जे आहे ते. हालेलुया. सरळ जे आहे ते वचन सांगणारे आम्ही असावे. आमेन म्हणा. म्हणा. सरळ सांगणारे लेट पोचतात. तर जसे सात्विकपणाने कसं व देवाच्या द्वारे बोलावे तसे आम्ही देवा समक्ष ख्रिस्ताच्या ठाई बोलणारे आहोत. हालेलुया. हालेलुया. भेसळ करू नका. पण असं बोला देवच बोलतोय तुमच्या मुखाने. आमेन म्हणता का सगळेजण. मला देव भेळ मिसळ करत नाही. देव फिरून बोलत नाही. काय लोक असं ना असं ना असं फिरून कशाला बोलतो. भेळ मिसळ घालून कशाला बोलतो. सरळ बोल. आमेन का. हालेलुया. देवाचं वचन सरळ आहे. आमेन म्हणता का. देवाचं वचन पवित्र आहे. आमेन म्हणता का. देवाचं वचन सत्य आहे. आमेन म्हणता का. मग ते वचन स्वार्थासाठी वापरू नका. जे आहे देवाच्या गौरवासाठी वापरा. आमेन म्हणता का. हालेलुया. म्हणून कसलाही स्वार्थ त्याच्यामध्ये नसावा. आमेन म्हणा. शेजारच्या वचन दोन धारी तलवार आहे. म्हणा. वचन दोन धारी तलवार आहे. नाही का. एका तलवारीला एकच धार असते पण वचनाला तसं नाही. दोन्हीकडून धार असते. तिकडं चालवा जातील पण इकडं पण धार आहे. लक्ष बघा. माणसाला काय माहिती का. वचन चालवायला जातो आज पण तेच वचन तुझ्याकडे धार तीच आहे. भेळ मिसळ करायला जातात माणसं. बिघडायला जातात माणसं. स्वार्थीपणा करायला जातात माणसं. तिथं वचन असं आहे पण ते स्वतःच्या लाभासाठी म्हणतात हे असं नाही तसे. हे सांगणं आणि स्वतःवर दंड उडवून घेणं आहे. बरोबर. अनुवाद 6 पाचव्या पटकन. अनुवाद 6 अध्याय 6 वचन मध्ये काय म्हटलेलं आहे. ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात काय कर ठसव. हा.
त्या आपल्या मुलाबाळांच्या मनावर काय कर त्यांच्या बिंबव. आणि घरी बसलेला असताना मार्गाने चालत असताना हालेलुया त्याविषयी काय करायचा बोलत जा. पुढे आपल्या हाताला चिन्हादाखल बांध. आधी आपल्या हाताला काय कर चिन्हादाखल बांध. हा आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. आपल्या डोळ्याच्या कुठं मध्यभागी बघा मेन मध्यभागी म्हणजे देवाचं वचन मेन तुमच्या प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे वचनाला. मला वचन सर्व काही महत्वाचं आहे. हालेलुया. बघा मला वचन माझी भाकर आहे. मला वचन माझं जीवन आहे. वचन काय सांगतं ते बघितलं पाहिजे. मला काय वचनाप्रमाणे आम्ही सगळं काय पाहिलं पाहिजे. अशा काही टीचिंग्स आहेत, अशा काही सिद्धांत आहेत किंवा अशा काही गोष्टी आहेत की ते लोक इकडं तिकडं जोडून इकडून तिकडून जोडून बिघडायचा प्रयत्न करतात. ती टीचिंग वाव क्या बात आहे असं म्हणून प्रशंसा. पण बायबल असंही सांगतं वचन काढा. योहानाचं 5वां अध्याय 41 आणि 44 वचनामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही माणसाकडून प्रशंसा करून घेऊ नका तर देवाकडून प्रशंसा करून घ्या. आमेन म्हणता का. 5:41 44 आणि योहान 7:18 मध्ये वचन काढूया. पण त्यानंतर पुढे आपण जाऊया. हा मी मनुष्याकडून प्रशंसा करून घेत नाही. मी मनुष्याकडून प्रशंसा करून घेत नाही. पण येशू या ठिकाणी म्हणाला की मी मनुष्याकडून प्रशंसा करून घेत नाही. हालेलुया. म्हणजे भेसळ करणं वचनामध्ये किंवा वचनाचा असा काही वापर करणं स्वतःची प्रशंसा करून घेण्यासाठी नाही. हे वर्ष लक्षात घ्या देवाचं प्रशंसा करण्यासाठी आहे. हे वर्ष देवाकडून तुम्ही आवाहन घेण्यासारखे आहे. आणि हे वर्ष माणसाकडून प्रशंसा करून घेऊ नका. हे वर्ष तुमच्यासाठी देवाकडून प्रशंसा करून घ्या. हालेलुया. मला सांगा प्रेज द लॉर्ड. माणसं तुमची प्रशंसा आज करतील उद्या तेच माणसं तुम्हाला नाव ठेवतील. पण देवाकडून प्रशंसा करून घ्या. देव तुम्हाला कधीच लज्जित फजित होऊ देणार नाही. आमेन का. देव तुम्हाला कधी चुकू देणार नाही. देव तुम्हाला कधी खाली पडू देणार नाही. देवाची नेहमी थाप मारून घ्या. आमेन. हालेलुया. मला सांगा कमी लोक असतात की ते प्रशंसा करतात. प्रशंसा करणं चांगलंय. देव चांगल्या गोष्टीची प्रशंसा करतो. आमेन म्हणता का. देव चांगले सेवा करणाऱ्या सेवेला सुद्धा प्रशंसा देतो, शाबासकी देतो. आमेन. एकाने पाच दिले आणि पाचाचे काय केले 5 त्यांनी उभं केलं आणि त्याची शाबासकी त्याला देवाने दिली. त्या मार्गाने त्याला शाबासकी दिली, प्रशंसा केली त्याची की शाबास झाल्यानंतर दास विश्वासू दासा तो पुष्कळ गोष्टी काय राहिलास विश्वासू राहिलास. हालेलुया. मग एक त्याच्यामध्ये 1000 दिलं होतं त्यांनी काहीच काय केलं नाही. काहीच केलं नाही. तसंच ठेवलेलं पण प्रशंसा नाही केली. तुम्हाला देवाकडून प्रशंसा पाहिजे का. हालेलुया. माणसं प्रशंसा करतात. शेजारच्याला म्हणा सगळेच माणसं प्रशंसा करतात तर काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा हालेलुया म्हणा. मला सगळेच प्रशंसा करतात काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे. माणूस मेल्यावरच प्रशंसा करतात सगळे. कुठं करतात माणसं मैतीवर आल्यावर चांगले होते. इतका स्वभाव छान होता. हालेलुया. इतकं त्यांचं सिंपल जीवन होतं ना. आणि काय सांगू की ते काय खूप नम्र माणूस. हालेलुया. जिवंत पण येत नाही पण मेल्यावर मात्र येतात. पण ती मेल्यावर ऐकाय नसतो ना. हालेलुया म्हणताय. मेल्यावर बरेच लोक ऐकायला नसतात. प्रशंसा मात्र करत असतात. प्रेज लॉर्ड. मला मेल्यावर तुम्ही सगळं जग तुमची प्रशंसा करणार. पण यात मोठी गोष्ट नाही. स्वर्गात गेल्यावर देवानी प्रशंसा करायला पाहिजे. आम्ही म्हणा नाही. स्वर्गात गेल्यावर कुणी प्रशंसा करायला पाहिजे. देवानी करायला पाहिजे. ब्रदर सिस्टर देवानी म्हटलं पाहिजे माझी लाडकी मुलगी माझा लाडका मुलगा शाबास मी तुझी प्रशंसा करतो. स्वर्गात तुझं स्थान आहे. हालेलुया. आमेन का. हा पुढे 44 वचनामध्ये काय म्हटलंय त्याच्यामध्ये योहान 5:44 जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही हा त्यात तुम्हाला विश्वास
स्वार्थी लोक जगातच प्रशंसा करून घ्यायला बघतात, पण देवाकडचे लोक, देवावर खरे विश्वास ठेवणारे लोक देवाचं वचन पालन करतात, बसता उठता वचन बोलतात आणि ते नेहमी देवाकडून प्रशंसा प्राप्त करून घेतात. येशू का म्हणाला माहितीये, मी मनुष्याकडून प्रशंसा करून घेत, कारण त्याला काय माहितीये ना, येशूला माझ्याकडे माझा पिता माझीच प्रशंसा करतो. कोण प्रशंसा करत येशूची? देव. कोण प्रशंसा करत होता? सांगा उत्तर द्या. कोण करत होता? काय प्रशंसा केली येशू बद्दल? जसं येशूने बाप्तिस्मा घेतला, पाण्यात वर आला, स्वर्गातून असा आवाज आला, हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. किती देवाची प्रशंसा. हालेलुया म्हणा. प्रेज द लॉर्ड. येशू जिथं सेवा करायचा, लोकांकडे अपेक्षा ठेवत नव्हता येशू की यांनी माझी प्रशंसा करावी. येशूच्या घरामध्ये चमत्कार 5000 लोकांना जेवण दिलं, पण येशूने अपेक्षा केली नाही की त्यांनी त्याची प्रशंसा करावी. येशू स्वतः म्हणतो या ठिकाणी, मी मनुष्याकडून प्रशंसा करून घेत. तो प्रशंसनीय आहे, तो सवनीय देव आहे. आमेन. पण त्याचं पृथ्वीवरचं जीवन कसं होतं माहितीये, की तो कधीच कुणाचीच प्रशंसा करून घेण्यामध्ये खटपट करत नव्हता. हालेलुया म्हणा. 2024 मध्ये माझ्या पुढे मुख्य देवाचं वचन, मध्यभागी देवाचं वचन. हालेलुया. काय म्हटलं ते ठिकाणी आलमध्ये? मध्यभागी. काय शब्द वापरलाय? मध्यभागी वापरलाय. काय वापरलं तिथं? 6व्या अध्यायामध्ये की काय म्हटलंय? निस्ता उठता त्याच्या आपल्या हाताला चिन्हांमध्ये दाखल आपल्या डोळ्याच्या मध्यभागी कपाळपट्टी म्हणून लाव. हालेलुया. चर्च आमेन म्हणता का? वचन म्हणजे देव आहे. मला वचन म्हणजे परमेश्वर आहे. वचन म्हणजे प्रभू आहे. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या, 7 योहानाचं सुवर्तमान 7वा अध्याय 18 वचन काय सांगतं पाहूयावर. जो आपल्या मनचे बोलतो तो स्वतःचे गौरव पाहतो. या 2024 मध्ये मनाचं काहीच बोलू नका, बायबल बोला. तुमच्या मुखात काय बोला? फक्त वचन असू द्या. नाही मला असं वाटलं. हालेलुया. माझ्या मनात वाटलं, असं वाटलं मला तुमचं वाटलं तिथंच ठेवा. देवाला काय वाटतं ते बोला. आमेन. देवाची इच्छा काय ते बोला. आमेन म्हणा. नाही मला वाटलं तर पास्टर नाही असं. पास्टर तुम्हाला वाटतं तर चालणार नाही. पास्टर देवाला काय वाटतं ते चालणार. काही लोक आमेन म्हणते काय मला शेजार सोडून द्या पास्टरच्या बद्दल काही गोष्टी. जुनं ते होऊन गेलं, काहीच मनात ठेवू नका. असं मला पास्टर तुम्ही पण काय मनात ठेवू नका. नवीन वर्ष आले आता, नवीन फ्रेश चाला. हालेलुया म्हणा. नाही मला वाटलं 2023 मध्ये पास्टरने असं ते सोडून द्या. आता 24 आता आले. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड म्हणा. देवाला वाटलं ते झालं पाहिजे. देवाला वाटतं ते झालं पाहिजे. मला वाटतं त्याप्रमाणे नाही. आमेन का नाही? हालेलुया. येशू काय म्हणाला? माझ्या इच्छेत नाही देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे होते. प्रेज लॉर्ड म्हणा. मग या ठिकाणी जो आपल्या मनचे बोलतो काय म्हणाला? तो स्वतःचेच काय करतो? गौरव पाहतो. आणि पुढं परंतु ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो खरा आहे. आमेन का? हालेलुया. ज्याने मला पाठवलं त्याचा गौरव जो करतो तोच देव म्हणतो खरा आहे, तोच सत्य आहे. हालेलुया. माझ्या प्रिय 2024 मध्ये वेळ खर्च करू नका स्वतःचं खरं करण्यासाठी. देव खरा किती चांगला आहे दाखवा लोकांना. देव खरा किती लोकांना सांगा माझ्या प्रिय. आज देव तुमची घोषणा करेल, हा माझा खरा सेवक आहे. हालेलुया. मला 2024 दाखवण्यासाठी नाही कोणाला मी किती खरा आहे, मी किती चांगला आहे, मी माझी सेवा किती चांगली आहे, हे काय दाखवायचंय? आम्ही किती खरं आहे, किती सेवा खरी आहे, मी किती चांगली, माझी प्रीचिंग चांगली आहे, मी किती काय करतो हे दाखवण्यापेक्षा देव किती चांगला आहे तुम्ही दाखवा. हालेलुया म्हणा. देव किती सामर्थ्य आहे तुम्ही दाखवा. आमेन म्हणता का चर्च?
आणि जर तुम्ही असं कराल चालताना चमत्कार होतील चर्च. हालेलुया म्हणा. तुमचा भांडार रिकामा होणार चर्च भरून जाईल. हालेलुया. कारण देव म्हणेल की हा खरा आहे. देव म्हणेल की हा स्वतःचा गौरव करून घेत नाही. देव म्हणेल की कुठे भेसळ करत नाही. हा व्यक्ती पण स्वार्थीपणा जीवन जगत नाही. देव म्हणेल हा माझा खरा माझं वचन सांगणारा वचन सेवक आहे. हालेलुया म्हणा. भेळ करणारे भरपूर आहेत. हालेलुया म्हणा. चाट मसाला टाकून सांगणारे भरपूर आहेत. पण देव म्हणतो माझ्या वचनात चाट मसाला टाकू नको, चटणी टाकू नको. माझं वचन जे आहे ते आहे आणि ते सत्य वचन आहे. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझं वचन नाही होणार नाही. चाट मसाला एक्सपायरी डेट आहे, चटणीला एक्सपायरी डेट आहे, माणसाला एक्सपायरी डेट आहे. पण माझ्या वचनाला, देवाच्या बायबलच्या वचनाला एक्सपायरी डेट नाही. ते सदा सर्वकाळ जिवंत आहे. मला सगळ्यात कुठला एक्सपायरी डेट आहे. नवीन कार घेतली तरी मी त्याला काय पण माझे बायबल आहे युगाने जिवंत देवाचं, जिवंत देवाचं वचन आहे. आमेन. हालेलुया. बोला येशू मसीह की आवाज करो. बोला येशू मसीह की हालेलुया. बोला येशू मसीह की. काय सांगतो पर्यंत 18 वचन 7 अध्याय 18 वचन. यस वा प्रेज लॉर्ड. हा. जो आपल्या मंचे बोलतो, जो आपल्या मंचे बोलतो तो स्वतःचाच गौरव पाहतो. स्वतःच काय करतो. गौरव पाहतो. गौरव पाहतो. परंतु ज्याने त्याला पाठवले, परंतु ज्याने त्याला पाठवले त्याचा गौरव जो पाहतो हा तो खरा आहे. तो खरा आहे व त्याच्यामध्ये अनिती नाही. त्याच्यामध्ये कसलीही अनिती नाही. टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद. प्रेज लॉर्ड. बघा आमचं जे काय आहे ते देवाच्या गौरवासाठी आहे. हे मी कपडे घालतो ना हे स्वतःला दाखवण्यासाठी नाही. हे मी कपडे घालतो माझा देव किती महान आहे गौरव करण्यासाठी घालतो. आमेन का. म्हणा जे काय मी करतो म्हणा देवाच्या गौरवासाठी. हालेलुया म्हणा. पहिले ग्रंथी 10:31 मध्ये काय म्हटलं वाचा. पहिले ग्रंथी 10:31. हा पहिले ग्रंथी 10:31. म्हणून तुम्ही खाता पिता जे काही करता देवाच्या गौरवासाठी करा. सर्व काही. आमेन का. म्हणा खावा कुणासाठी. देवाच्या गौरवासाठी. कपडे घाला कुणासाठी. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. म्हणा काय म्हणतो पहिल्या ठिकाणी जे काही तुम्ही खाता, जे काही पिता, जे काही तुम्ही करता, जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. म्हणा मी चालतो देवाच्या गौरवासाठी. मी प्रार्थना करतो देवाच्या गौरवासाठी. हालेलुया म्हणा. प्रेज लॉर्ड. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. बोलो राजाओं के राजा की. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मत्तई 7वा अध्याय आणि 21 वचनापासून पुढे वाचूया आपण. मत्तई 7वा अध्याय 21 वचनापासून. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही हो. हालेलुया. हा पुढे. तर माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो. मग देवाची इच्छा काय. तुम्ही देवाच्या वचनाला प्राधान्य द्यावं. आमेन. देवाची इच्छा काय की तुम्ही माणसाकडून प्रशंसा करून घेऊ नका, त्याच्याकडून प्रशंसा करून घ्या. आमेन. देवाची इच्छा काय की तुम्ही देवाचं सर्व काही करताना गौरव देवाचंच करा. थोडं सुद्धा कोणाचं गौरव करू नका, स्वतःचं गौरव करू. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हा पुढे म्हटले त्या दिवशी पुष्कळ जण म्हणतील प्रभू प्रभू तुझ्या नावाने काय दिला. आता संदेश देणारे पण आहेत पण कदाचित मी म्हणतो बघा संदेश देणारे अनेक भरपूर हजारो लाखो करोडो देवाने उभे केले. आमेन. पण देवाकडे खरे देव खरा जो आहे त्याच्यामध्ये अनिती नाही, जो मर्च बोलत नाही पण देवाने जे सांगितले तेच बोलतो, तो देवाच्या नजरेमध्ये खरा आहे. आमेन. मग संदेश सांगतील. संदेश पुढं भूते घालवली पुष्कळ भूते नाही काय. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की
मला तुमची कधीच ओळख नव्हती. पुढं अनाचार करणाऱ्यांनो माझ्या पुढून निघून जा. निघून जा. चमत्कार रॉंग नाहीये. प्रेज लॉर्ड. चमत्कार हा देवाने दिलेलं वरदान आहे. चमत्कार होतात. संदेश सांगणं चांगलं आहे. आमेन. म्हणजे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण यामध्ये मी जे सांगतोय तुम्हाला कळतंय का? स्वतःचा गौरव, स्वतःची प्रशंसा, स्वतःचा स्वार्थीपणा, स्वतःचा व्यक्तिगत लाभासाठी वचनाचा वापर करणं, बायबलचा वापर करणं हे देवाच्या नजरेत खटकणार आहे. आणि शेवटच्या काळी देव त्यांना म्हणे मी तुम्हाला ओळखत नाही. मला सांगा, स्वर्गात देव म्हणतो की मी तुला ओळखत नाही, काय फायदा आहे त्या सगळ्या गोष्टीचा? का कशाला स्पर्धा, प्रतिस्पर्धा, रेस कपडा चल रही कैसे काही? हालेलुया. वडापावचा गाडा आहे का त्याने टाकला मी टाकतो. हालेलुया. कुल्फीचा गाडा आहे का त्याने कुल्फीचा गाडा त्या चौकात आला मी त्याच्या पुढे जाऊन लावतो. हालेलुया म्हणताय. प्रेज द लॉर्ड. बघा देवाचं काम शिजतलं म्हणा. देवाचं काम, देवाचं कार्य, देवाचं राज्य खूप गांभीर्याने घ्या. हालेलुया. काय वडापावचा गाडा नाहीये, का किरणाचं दुकान नाहीये, का रेस का घोडा नाहीये. बरा कसली स्पर्धा वाटली नाही पाहिजे शेताच्या. जगामध्ये स्पर्धा आहे. त्यांनी बिर्याणी केली का मी करणार, त्यांनी 1 BHK बांधला का मी 2 BHK बांधणार, त्यांनी ऑल्टो आणले का मी वॅगनर आणणार, मग त्यांनी वॅगनर आणले का मी इनोवा आणणार. हालेलुया. पण असे जाय या सगळ्याला एक्सपायरी डेट आहे. हालेलुया. हालेलुया. या जगात गुरफटू नका. आमेन. या जगात गुरफटून जीवन जगू नका. देवासाठी जगा, देवाच्या घरासाठी जीवन जगा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आकाशी ब्रदरने प्रार्थना केली की मंदिर आपल्याला दाखवण्यासाठी नाही, लोकांना बसायला कमी पडतंय आणि लोक नवीन येत आहे, त्याचं तारण होत आहे. हाच उद्देश तुमचा पाहिजे. आम्ही मला हालेलुया. जर स्वार्थीपणा असेल देव पुढे चालवणार देणार नाही. जर देव म्हणेल की नक्कीच हे लोक अनेक लोकांना वाचवत आहे, देव लाखो काय हजारो लोक रुपये उभे करेल. परमेश्वर हजारो लाखो परमेश्वर उभे करेल. आमेन म्हणता का? प्रेज द लॉर्ड म्हणता का? बोलो यीशु मसीह की, बोलो राजा की राजा की. आमेन. फिलिप्पियर पत्र 3रा अध्याय आणि 3 वचन पटकन वाचूया. आणि कोणतंही वचन काढा. अनुवादाचं पुस्तक 17वा अध्याय 18 ते 20-19 वचनापर्यंत वाचन करूया. अनुवाद पहिले 17वा अध्याय काढूया आणि 18 ते 20. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. तो आपल्या राजसनावर आरूढ होईल. तो आपल्या राजसनावर काय होईल? आरूढ होईल. आरूढ होईल. तेव्हा लेवी याजकाजवळ असलेल्या आणि लेवी याजकाजवळ असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वतःसाठी उतरून घ्यावी. स्वतःसाठी काय करावी? उतरून घ्यावी. ती त्याच्या जवळ असावी. ती त्याच्या जवळ काय असावी? एक वचन माझ्या डोक्यात आलेलं आहे, लक्ष द्या. तुम्हाला या नवीन वर्षात एक वही असावी. आमेन. दर रविवारी चर्चला येणार, चर्चमध्ये प्रार्थनेला बसणार, बायबल उघडणार, एक वही घ्या, उतरून घ्यायला. देव काय बोलतोय तुम्हाला? आमेन. प्रार्थनेला बसल्यानंतर देव तुमच्यासाठी काय बोलतोय ते घ्या. अरे 18 वर्ष काय म्हणतात? तो आपल्या राजसनावर आरूढ होईल. राजसनावर काय होईल? आरूढ होईल. लेवी याजकाजवळ असलेल्या नियमशास्त्राची एक नक्कल त्याने एका वहीत स्वतःसाठी उतरून घ्यावी. वही काय करून घ्यावी? उतरून घ्यावी. एक वही पाहिजे, डायरी पाहिजे तुम्हाला. आज रोज 24 आहे, पण तुम्ही एक डायरी, तुमची सवय पाहिजे. ती डायरी तुम्ही वर्षभरात तिचा यूज करावा आणि त्याच्यावर काय करावं? देव काय बोलतोय ते लिहून ठेवावं. देव काय देतो ते लिहून ठेवावं. फक्त हिशोबच लिहून नका ठेवू. पैसे उडाले, पैसे करून काय करता? कधी वचनासाठी वही केली का? नाही. एक जण केली. या वर्षी घेतली का? जाताना घेऊन जाऊ. दुकान उघड आहे तुमच्यासाठी. हालेलुया म्हणा. चांगली डायरी घ्या, चांगलं विचाराचे ते शब्द डायरी घ्या. आमेन म्हणता का? आणि ती लिहून घ्या. देवाचं वचन लिहून घ्या. देवाचं वचन काय संदेशाला लिहून घ्या. घरात प्रार्थना करता लिहून घ्या. विश्वास काय आलाय ते लिहून ठेवा. स्वप्नात काय बोललंय लिहून घ्या.
देवाला धन्यवाद देऊन जेवू चला. मला की प्रेज लॉर्ड. तर या ठिकाणी काय म्हटलंय, लिप वही काय कर ग, लिहून ठेव. पुढे हा, ती त्याच्याजवळ असावी, ती त्याच्याजवळ असावी आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे. काय करावे, अध्ययन करावे. म्हणा शेजारच्याला, हे बायबल तुझ्यासाठी जन्मभर अध्ययन करण्यासाठी आहे. काय करायचं, डायलॉग कसं काय करायचं, लय लय वाचलंय बायबल, लय वाचलंय, किती लय वचन विचारलं तर नाही ते आता त्यावेळेस लय वाचलं, पण आता काहीच येत नाही. पण इथं काय म्हटले, जन्मभर. काय म्हटले, जन्मभर. जोपर्यंत तुझा जन्म पृथ्वीवर आहे, जोपर्यंत तुझे श्वास आहे, तोपर्यंत हे वचन तुझ्या मुखात राहू दे. पृथ्वीवर तू सुखी होशील. हालेलुया. पृथ्वीवर तू काय होशील, जन्मभर काय करावे, हा पुढे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या म्हणा, सगळ्या मला सगळ्या काय सगळ्या, मला की सगळं काय सगळ्या, काय सगळ्या, सगळ्या बायबल मधल्या आज्ञा. काय करायचं, कसं माहिती काय करायचं, हे तुम्हाला आहे, हे मला आहे, हे विसर कशाला करतात. हालेलुया म्हणतात. मला बायबल मधल्या सगळ्या आज्ञा जन्मभर तुला पाळायचं आहे. प्रेज लॉर्ड. मला सगळ्या आज्ञा हे विधी पाळून त्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर याचे भय बाळगायला शिकेल. हा प्रेज लॉर्ड म्हणतात चर्च. हालेलुया. सगळ्या आज्ञा, आमेन. मला बायबलचे सगळे आशीर्वाद माझे आहेत. बायबल मध्ये सगळे आशीर्वाद माझे आहेत. सगळे आज्ञा तुमच्याच आहेत ना. आमेन. प्रेज लॉर्ड. सगळ्या आज्ञा कोणाच्या आहेत, तुमच्यासाठी आहेत. आज्ञा कोणासाठी लिहून दिल्यात, तुमच्यासाठी आहे. एक आज्ञा पाळायची, एक आज्ञा सोडायची, असं आहे का. किती खऱ्या मनाने सांगू शकतात की मी 2023 मध्ये आज्ञा पालन केल्या. देव म्हणतो मी किती चांगला याचा अनुभव घेऊन पहा. देव म्हणतो की चक्कर देखो मैं कितना भला. आज्ञा पालन करून बघा, सगळ्या एक एक आज्ञा पालन करून बघा, मग देव किती चांगला आहे असं. देव किती चांगला आहे तुम्हाला समजेल. चला, आज्ञा पालन करून बघा, सगळ्या आज्ञा पालन करून बघा, मग देव तुम्हाला दाखवेल किंवा तुम्हाला समजेल किती तो चांगला आहे. आमेन. हालेलुया. आणि पहिले फिलिप्पी 3:3 वाचा कोणतरी. आणि हा, कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे देहावर भरोसा न ठेवणारे आमेन. हालेलुया. मला शेजारच्या मी फक्त येशूचा अभिमान बाळगतो. मी फक्त येशूचा अभिमान बाळगणार आहे. देहावर भरोसा नाही, माणसावर भरोसा नाही. कुणाचा अभिमान आहे तुम्हाला. मला अभिमान आहे माझ्या पैशाचा. ठेवते तो सुद्धा. हालेलुया. हालेलुया. कशाचा अभिमान बाळगू नका. येशूच एक देव आहे, त्याचा अभिमान बघा. प्रेज लॉर्ड. पहिले करते 3 अध्याय 21 वचन वाचा. म्हणून माणसाविषयी कुणी अभिमान बाळगू नये. चर्च. आमेन. बरोबर चर्च. हालेलुया. मला माणसाची प्रशंसा करून घेऊ नका, माणसाचा अभिमान बाळगू नका. येशूचाच अभिमान बाळगा. नवीन वर्षामध्ये या. आमेन का. हालेलुया. मी म्हणतो माझा पण अभिमान बाळगू नका. मला अभिमान आहे माझ्या पास्टरचा असं म्हणू नका. पास्टर फक्त येशूमुळे आहे. आमेन. सच म्हणून आहे. मला मी येशूमुळे आहे, माझ्यामध्ये येशू आहे. हालेलुया. मग पास्टरचा अभिमान नाही, माझा येशूचा अभिमान आहे बाळगा. कारण माझा येशूच महान आहे म्हणून देवाने चांगले पास्टर पण दिले. हालेलुया. मला कळत न कळत काय होतं की आपण माणसाचा अभिमान बाळगायला जातो. कळत न कळत मोठ्या पास्टरला सुद्धा देव म्हणून समजतो. आणि मग या ठिकाणी म्हणून माणसाविषयी कुणी अभिमान बाळगू नये. पुढं
आता की सर्व तुमचं आहे हो. हालेलुया म्हणा सगळं. म्हणा की सगळं तुमचं आहे. कशाला अभिमान बाळगताय? माणसं मी तुमचेच आहेत सगळी. हा पुढे वाचा 22 वचन. पौल असो अपुल्लोस असो, प्रॉफिट असो, संदेष्टा असो, पालक असो, साधारण शिष्य असो, कोणी असो, हा जग असो, जीवन असो, मरण असो, वर्तमान काळाच्या गोष्टी असो किंवा भविष्य काळाच्या गोष्टी असो, सर्व काही तुमचं आहे. सगळं काय? पौल असो, अपोलोस असो, हालेलुया, प्रॉफिट असो, संदेष्टा असो, शिष्य असो, वर्तमान असो, जीवन असो, मरण असो, काय असो, हे सगळं देवाने आम्हाला केलं आहे. अभिमान बाळगणारे नाही पाहिजे. आमेन. फक्त देवाचं गौरव करणारे पाहिजे आम्ही. हालेलुया. फक्त देवाची स्तुती करणारे पाहिजे. हालेलुया. आणि पुढे काय म्हटलंय वाचा. तुम्ही ख्रिस्ताचे आहात आणि ख्रिस्त देवाचा आहे. हालेलुया म्हणा. पण येशू म्हणाला योहान सुवर्तमानामध्ये की हे मी माझं मनचं बोलत नाही, हे मी शिकवण देतोय. हे जे शिकवण आहे, हे जे टीचिंग आहे, ही माझी नाही, माझ्या पित्याचे आहे. येशूने स्वतःला गौरव नाही घेतलं. प्रेज लॉर्ड. येशूला लोक उंच करायला बघत होते, पण येशू त्याच्यापासून लांब होता. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणून कळूया अनुवाद 30:14 वाचा पटकन. अनुवाद 30:14 काय बायबल मध्ये किती महत्व आहे. बायबलचं वचन आपण वाचूया. हा, हे वचन तर तुझ्या अगदी जवळ, हे वचन तुझ्या अगदी जवळ म्हणजे तुझ्या मुखात व तुझ्या अंतःकरणात आहे. हा, म्हणून तुला त्याप्रमाणे वागता येईल. कुठं वचन आहे तुमच्या मुखात व अंतःकरणात. जवळ म्हणा. जवळ कुठं आणि कुठं अंतःकरणात. म्हणून बायबल सांगतं जे मनात ते तोंडात. कुठं जे मनात करायचं ते काय तर. योहान 15:4-5-7 वचन काढूया, वाचूया. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. तसे फाटा वेळेत राहिल्या वाचून त्याला आपल्या आपण फळ देता येत नाही. तसे माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. हा, म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया. पुढे मीच वेल आहे. तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो. आमेन. हालेलुया म्हणा. हा, पुढे माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीच करता येणार नाही. आमेन. पुढे हा, कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर आणि त्याला फाट्यामध्ये काय करतात? बाहेर टाकतात. आणि तो वाळून जातो. आणि तसले फाटे गोळा करून काय करतात? अग्नीत टाकतात. ते काय करतात? मला चला, जो वचनात राहत नाही तो कट केला जातो. येशू वचन आहे. येशू काय आहे? परत एकदा वाचा ते 6 वचन. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही. आता कसं समजायचं की येशू मध्ये राहिला नाही? तर कैसे समजे कि यीशु मसीह में वो व्यक्ति नहीं? कैसे समझने का? जो वचन नहीं पढ़ता, वचन में नहीं रहता, वो यीशु में नहीं है. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. हा, बरं 6 वचन. हा, रिटर्न. हा, कुणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे काय करते? बाहेर टाकतात. त्याला कट करून. हा, तो काय करतो? बोंबला सारखा वाळून जातो. हालेलुया. मग त्या बोंबल्याला फ्राय केलं जातं. की सैतान फ्राय करून खातो. जो येशू मध्ये नाही जुळून राहत नाही, जो येशू मध्ये राहत नाही, तो कट केला जातो आणि तो बोंबला सारखा वाळून जातो. वाळला का त्याच्यात सलाईन सुद्धा लागत नाही, नसच सापडत नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा ताई, येशू मध्ये राहिला तर सलाईन लावा लागणार नाही, इंजेक्शन लावा लागणार नाही, तुम्ही वाळणार नाही, तुम्ही गोड 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 राहणार. हालेलुया. हालेलुया. आनंद वाटतो नाही तुम्हाला 24 मध्ये? काहीतरी आनंद वाटतो का नाही? हालेलुया.
वेगळा होतो तो वाळायला सुरू होतो. चेहरा हालेलुया. बरं आहे का? बरंच आहे. काय इथं दुखतं. डॉक्टर म्हणे जास्त मोठ्याने श्वास घेऊ नका, असं जास्त घेऊ नका, कधी कट होईल तिकट. हालेलुया. झालं काय प्रॉब्लेम? जुळून नाही राहिला येशू बरोबर. कोणावर जुळून राहिला नाही? देवाला धन्यवाद. आज सुद्धा तुम्हाला देवाने कट नाही केलं, जुळून ठेवलेलं आहे. आमेन का? आमेन का? देवाने कट नाही केलं, देवाने जुळून ठेवलेलं आहे. का? या वर्षी परत फळ देईल. पहिलं वचन माझं पहिलं मीच खरा काय आहे? मोठा द्राक्षवेल नाही, येशू खरा आहे. आमेन. हा पुढे. आणि माझा बाप माळी आहे. माझा बाप काय आहे? माळी आहे. माझ्या बापाला, माझ्या देवाला माळी आहे तो. आमेन. हा पुढे वाचा. हा माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा माझ्यातील फळ न देणारा फाटा काय करतो? काढून टाकतो. त्याच्या कात्रीला कोण आवडणार? मी तर नाही बाबा, मी तर नाही आणू शकत. त्याची कातर म्हणजे जसं जन्मल्यानंतर लोकांनी डाळ कापली का तुमची, तसं श्वासाची कैची देवाकडे आहे. थोडास अशी कैची हातात घेतली का असं होते. हालेलुया. हालेलुया. अंडाळे कट केली, मग ती डॉक्टर किती ऑक्सिजन लावून टुंग 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 आहे कोमात गेले, कोमात नाही कैची कट केली. हालेलुया. ऑक्सिजन वरूनच बंद केला. किती जगातला ऑक्सिजन लाव. माझा बाप माळी येशू म्हणाला, आमचा खरा पिता माळी आहे. आणि जो झाडामध्ये जी फाटा फळ देत नाही त्या फाट्याला तोच काढतो. मला पास्टरने चर्च मध्ये काढलं. तुला कोण काढते? देव काढतो. मी सोडलं ती चर्च, तू कोण सोडणार? हालेलुया म्हणा. बापाशिवाय पत्ता हलत नाही. मला क्या नाही. समुद्रात गेला तरी देवाला इथं चर्च मध्ये आणायचं असेल ना, समुद्रातून ओढून देव इथं आलं. देवना पाण्यात समुद्रात उडी टाकली, माशात ठेवला देवा त्याला 3 दिवस माशात ठेवला, पण परत निघवेलाच आणला. मला शेजार देवापुढे कोणी जाऊ शकत नाही. मला देवापुढे कोणी जाऊ शकत नाही. तू माळी आहे. हालेलुया. मला सगळं तो माळी आहे. तो त्याच्या हातात सगळं कैची कैची डब्यात आहे ना. आपल्याकडे अशी एवढी कैची आहे, आपल्याकडे झाडाची मोठी कैची आहे. हालेलुया. असं माझ्याकडे झाड आहे, झाड छाटते असं. देवाकडे तर अशी भारी कैची आहे, कळणार सुद्धा नाही कधी गेला. हालेलुया. कळणार सुद्धा नाही कधी कट झाला झाला तो. अरे हे आंब्याचे झाडच नाही, बघ त्याला फाटे आहेत, काही दिसत नाही. गेल्या वर्षी ती कट झाली. हालेलुया. पण तुम्ही अजून फाटे येशूच्या झाडामध्ये आहात. हालेलुया म्हणा. दुसरं वचन वाचा पटकन. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा काय करतो? कोण काढून टाकतं? म्हणा देव काढून टाकतो. हालेलुया. हा पुढे. आणि फळ देणारा फाट्याला काय करतो? अधिक फळ यावे म्हणून देवाने 2024 मध्ये तुम्हाला देवाने जोडून ठेवलेला आहे, जीवन ठेवलेलं आहे. का? देवाची इच्छा आहे की तुम्ही अधिक फळ द्यावं. आमेन. देवाची इच्छा आहे की तुम्ही अधिक फळ द्यावं, अधिक देवाचा गौरव करावं. राबा शाखाला ना राबा. हालेलुया म्हणा. प्रेज द लॉर्ड. हा पुढे 6 वचन करूया आपण. हा कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्यावर बाहेर टाकतात, मग तो वाळून जातो. तसले फाटे गोळा करून कुठे टाकतात? अग्नीत. हालेलुया. ते वाळलेले कुठे नेऊन टाकतात? फाटा नाही झाडात न काढ. बरं देवाचा 6 वचनाचा. कोणी माझ्यामध्ये राहिला नाही
कोणी माझ्यामध्ये राहिलं नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात. त्याला फाट्याप्रमाणे काय टाकतात? मला बाहेर टाकतात. हो, तो वाळून जातो. मग तो काय करतो? वाळून जातो. काय होतो तो? वाळून जातो. काय होत जातो? वाळून जातो. हात वाळून जाते, चालणं वाळून जातं. हालेलुया. पहिला असं चालत होता, पण आता काय मला वाटतं? हालेलुया मला. हालेलुया. काय झालं? काय नाही, ते कॅल्शियम कमी सांगितलं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. फाटा काढला तरच हे असं होतं. काय जर तसं चिन्ह असेल, या येशू बरोबर जोडा. आमेन. या येशूमध्ये, येशू तुमच्यामध्ये, आणि तुम्ही जोडून राहा. तुम्हाला आपोआप फळ येतील, तुम्हाला आपोआप आशीर्वाद येतील, तुमचं भंडार आपोआप भरून जाईल. आमेन का चर्च? हालेलुया. हा, वाचा. बाहेर टाकतात आणि तसे फाटे गोळा करून अग्नीत टाकतात. ते जळून जातात. आणि ते काय होतात? जळून जातात. पुढे तुम्ही माझ्यामध्ये राहिला. तुम्ही माझ्यामध्ये राहिला. माझी वचने तुम्हामध्ये राहिली. हो, माझी वचने तुम्हामध्ये राहिली. जे काही तुम्हाला पाहिजे असेल मागा, म्हणजे ते तुम्हाला प्राप्त होईल. आमेन. हालेलुया. येशू काय म्हणतो? जर तुम्ही फाटा माझ्यामध्ये आला, माझ्यामध्ये राहिला, आणि माझी वचने, काय म्हणतो बायबल? माझी वचने. वचने म्हणजे वचन नाही, वचने म्हणजे बायबलची सगळी वचने तुझ्यामध्ये राहिली. जे काय पाहिजे असेल ते माग, स्वर्गत्न फास्ट मध्ये तुझ्याकडे मागून तुला मिळेल या पृथ्वीवर सगळ्या गोष्टी. मला घ्या नाही ना. आज या वर्षामध्ये अनुभव घेऊन बघा. बायबल वाचा रोज. सकाळी उठल्या उठल्या पहिलं बायबल वाचा. सकाळी उठल्या उठल्या एक वचन वाचा. नाही ना, एक या असं या, हे कॅलेंडर तुम्हाला देवाने दिलेलं आहे. उठल्या उठल्या तर एक आज 1 जानेवारी आहे, आणि लगेच 1 जानेवारी तुझं असं जा आणि म्हणा तिथं लगेच वचन ठेवलेलं आहे, तू आपला देव परमेश्वराचे स्मरण ठेव. असं लगेच वचन आहे, ते वाचा. 2 शब्द डोळे बंद करा, प्रार्थना करा आणि जगाची सुरुवात करा. माझ्या प्रियानो, 2024 मध्ये जर एक वचन जर वाचून तुम्ही सुरुवात जर केली, मी तुम्हाला सांगतो स्वर्ग तुमच्यासाठी उभा आहे आणि तुम्हाला काही कमी पडणार नाही. तुमच्या सगळ्या मार्गात सुख तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुमचं पात्र भरून वाहील. हालेलुया. येशूच्या नावात मी जाहीर करतो, जर तुम्ही रोज एक वचन वाचून जरी प्रार्थनेची सुरुवात जगामध्ये केली, मी तुम्हाला सांगतो 2024 तुम्हाला उष्ण घेणारा नाही, उष्ण देणारा करेल परमेश्वर. आमेन म्हणता का चर्च? हालेलुया. मग वचने तुमच्यामध्ये पाहिजे. काय पाहिजे? सकाळ उठल्यावर वचन वाचा. पहाटे उठा. वाचा येत नाही बायबल वाचा, ते तसलं पण निघाले बायबल, असं ऐकणार बायबल. हालेलुया. लावा ते बायबल, कारण बायबल हे तुमचं जीवन आहे. प्रेज लॉर्ड. म्हणा तयार आहे प्रार्थना करायला? चला आपल्या जागेवर उभं राहूया. म्हणा परमेश्वरा, म्हणा परमेश्वरा, मी कबूल करतो की माझे हेतू, माझे विचार अनेक वेळा शुद्ध नव्हते देवा. मला क्षमा कर देवा. अशी वेळ होती जेव्हा स्वतःला पुढे करण्याची, स्वतःचा गौरव करण्याची, स्वतःची इच्छा पुढे करण्याची मी बाळगली देवा. मला क्षमा कर देवा. मला क्षमा कर देवा. हालेलुया. हालेलुया. देवा, मी अनेक वेळा मी तुझा गौरव केला नाही. मला क्षमा कर. जे काही योजना, जे काही प्लॅन मी करायला चुकलो देवा, कारण त्या योजनेमध्ये, त्या प्लॅन मध्ये, त्या सर्व गोष्टीमध्ये माझ्या स्वार्थी गोष्टी होत्या प्रभू. मी आज कबूल करतो परमेश्वर. मी कबूल करतो देवा. जे हेतू, जे काही गोष्टी मी इच्छा बाळगल्या त्या सर्व स्वार्थी होत्या प्रभू. त्याबद्दल मला क्षमा कर देवा. मी अनेक वेळा स्वार्थापोटी तुझ्याकडे आलो. खऱ्या मनाने बायबल वाचलं नाही देवा, वचन वाचलं नाही देवा. अनेक वेळा
वचनाविना वचनाविना मी दिवस घालवले, मी दिवस घालवले, व्यर्थ खर्च की वेळ वाया घालवली, वेळ वाया घालवली, व्यर्थ वेळ घालवला, व्यर्थ वेळ घालवला, मला क्षमा कर देवा. मला क्षमा कर. मी माणसाकडून प्रशंसा करून घ्यायला बघितलं, मी माणसाकडनं प्रशंसा करून अनेक वेळा माणसाचा अभिमान बाळगला. अनेक वेळा माणसांचा अभिमान देवा मी जगातल्या गोष्टी गुरफटून गेलो, मी जगातल्या गोष्टीमध्ये मला क्षमा कर देवा. देवा मला क्षमा कर. या स्वार्थासाठी मला क्षमा कर. या स्वार्थासाठी मला क्षमा कर. अनेक वेळा देवा अनेक मी वेळा प्रार्थना पण केल्या, मी प्रार्थना पण पण त्या प्रार्थनेमध्ये पण त्या प्रार्थना हेतू चुकीचे होते देवा. चुकीचे होते देवा. मला क्षमा कर, मला क्षमा कर. क्षमा कर देवा. देवा मला मी क्षमा अनेक वेळा सेवा केली, मी अनेक वेळा सेवा केली, तुझं गौरव केलं, तुझं गौरव केला, पण त्यामध्ये स्वार्थीपणा होता प्रभू. त्यामध्ये स्वार्थीपणा मला क्षमा कर त्या स्वार्थीपणाबद्दल. मला क्षमा कर. अनेक वेळा त्या अशुद्ध गोष्टी बाळगल्या प्रभू मी, अनेक वेळा अशुद्ध विचार बाळगले, अशुद्ध विचाराबद्दल, अशुद्ध वागल्याबद्दल अशुद्ध मला क्षमा कर. मला क्षमा कर देवा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. मला देवा, देवा, माझा येशू, माझे येशू, माझ्यामधला माझ्यामधला सगळा स्वार्थीपणा सर्व स्वार्थी मुळापासून उपटले जाऊ दे. मुळापासून उपटले जाऊ दे. छाटून टाक देवा परमेश्वरा, काढ प्रभू परमेश्वर. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. देवा, देवा, मोठे मला देवा, देवा, परमेश्वरा, परमेश्वरा, माझ्यामधल्या माझ्यामधला चुकीचे हेतू, चुकीचे हेतू, अशुद्धपणा, अशुद्धपणा, वाईटपणा, वाईटपणा, देवा, देवा, मुळासकट मुळासकट बाहेर काढ देवा, बाहेर काढ देवा. उपटून टाक परमेश्वरा, टाक देवा. येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. मला हात उचलून देवा, देवा, माझा विचार शुद्ध कर, माझे विचार तू शुद्ध कर, माझं हृदय शुद्ध कर, माझे हृदय तू शुद्ध कर, माझे हेतू शुद्ध कर, माझे हेतू तू शुद्ध कर, माझ्या योजना शुद्ध कर. माझ्या योजना तू सिद्ध कर. मला स्वतःला नम्र कर, मला स्वतःला नम्र कर, मला सहाय्य कर. मला सहाय्य कर देवा. मी स्वतः नम्र व्हावं मी स्वतः नम्र व्हावं, यासाठी मला सहाय्य कर. यासाठी मला सहाय्य कर. माझ्यावर कृपा कर देवा, माझ्यावर कृपा कर देवा. माझ्यावर कृपा कर देवा. माझ्यावर कृपा कर येशू. देवा, 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 मी तुझी प्रशंसा करून घेण्यास खटपट करावी, मी तुझी प्रशंसा करून घेण्यास खटपट करावी, तुझा गौरव करावं, मी तुझा गौरव करावा, सर्व काही तुझ्या गौरवासाठी करावं, तुझ्यासाठी करावं प्रभूजी, सर्व काही तुझ्या गौरवासाठी करावं. सर्व काही तुझ्या गौरवासाठी. मला देवा, देवा, मला नम्र कर देवा, देवा मला नम्र मला कर. नम्र होण्यासाठी मदत कर देवा, मला नम्र होण्यासाठी मदत कर देवा मला सहाय्य कर देवा. देवा तू मला सहाय्य तुझं कर. वचन तुझं वचन खऱ्या मनाने खऱ्या मनाने वाचन करून, वाचन करून, आहे तसं वचन घेऊन हाय तसं वचन चालण्यासाठी मला मदत कर. करण्यासाठी मला तू मदत तुझं कर. वचन तुझं वचन माझ्या हृदयात मी जपून ठेवावं. माझ्या हृदयामध्ये ते मी जपून ठेवावं. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मला हात उचलून धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. मला धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मला तू स्पर्श तू केल्याबद्दल मला स्पर्श केल्याबद्दल. देवा, देवा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझी स्तुती करते. मला देवा तुझी स्तुती मी करतो. देवा मी तुझी स्तुती करते. येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये. ये माझ्या हृदयामध्ये, ये माझ्या हृदयामध्ये. ये माझ्या जीवनामध्ये, ये माझ्या जीवनामध्ये. माझं जीवन बदल. माझं जीवन बदल. येशू, येशू, या नवीन वर्षामध्ये या नवीन वर्षामध्ये ये मला आशीर्वादित कर. मला आशीर्वादित कर. मी तुझा आदर करतो देवा, मी तुझा आदर सन्मान करतो देवा. तुझा सन्मान करते येशू. ओ हालेलुया. हालेलुया. मनापासून मनापासून तुझ्यावर मी विश्वास ठेवतो देवा. तुझ्यावर मी विश्वास ठेवते तू देवा. माझा सर्व काय आहे देवा. तू माझा सर्व काय आहे. 2024 मध्ये 2024 तू माझा यहोवा इरे आहे, तू माझा यहोवा इरे रोडा आहे. करणारा देवा आहे. रोडा करणारा देव आहे. 2024 मध्ये 2024 एबेनेझर माझा तू देवा आहे. एबेनेझर माझा देव आहे. 2024 मध्ये 2024 मध्ये यहोवा शालोम तू माझा देव आहे. यहोवा शालोम माझा देव यहोवा आहे. एल शद्दाय तू देव आहेस. यहोवा एल शद्दाय देव तू आहे. माझा मेंढपाळ तू आहेस. माझा मेंढपाळ आहे. मला काही कमी पडणार आणि नाही. मला काहीच कमी पडणार नाही. देवा, देवा, परमेश्वरा, परमेश्वरा, मला सहाय्य कर. मला सहाय्य कर. चुकीची काय प्रवृत्ती असेल चुकीची काय प्रवृत्ती असेल बाहेर काढ देवा. बाहेर काढ. चुकीच्या गोष्टी बाहेर काढ. चुकीच्या गोष्टी बाहेर काढ. तुझ्या सत्य मार्गाने मला चालव. तुझ्या सत्याच्या मार्गाने तुझ्या सरळ मार्गाने मला चालव. तुझ्या सरळ मार्गाने चाल. तुला आवडणारी प्रार्थना करण्यासाठी मला सहाय्य कर. तुला आवडणारी प्रार्थना करण्यासाठी तुला आवडणारं जीवन करण्यासाठी मला मदत तुला कर. आवडणारं जीवन करण्यासाठी मला सहाय्य कर. तुला आवडणारी सेवा करण्यासाठी मला मदत तुला कर. आवडणारी सेवा करण्यासाठी मला सहाय्य कर. मला सहाय्य कर देवा. मला सहाय्य कर देवा. मी खचू नये, मी खचू नये, मी निराश होऊ मी नये, निराश होऊ नये. म्हणून तू माझ्यामध्ये सदैव राहा. म्हणून तू माझ्यामध्ये सदैव सदैव माझ्यासोबत राहा. सदैव तू माझ्या बरोबर मला सदैव सांभाळ. मला सदैव तू सांभाळ. धन्यवाद
चला आपले हात उंच करून डोळे बंद करून परीक्षण करा. अजून कुठल्या गोष्टी आहेत तुमच्या हृदयामध्ये ज्या चुकीच्या असतील? बायबल सांगतं नवा द्राक्षरस नव्या बुधल्यामध्ये ठेवतात. नया द्राक्षरस नए पात्र में रखा जाता है. वैसे परमेश्वर चाहता है आपके जीवन में नए नए आशीष देने के लिए. पण आज कुठल्या अडथळ्या गोष्टी आहेत का तुमच्या जीवनामध्ये? तुमच्या घरात, तुमच्या जीवनात स्वार्थीपणा मगाशी आपण पाहिलं. हेवा देवा आहे का घरामध्ये, जीवनामध्ये? मत्सर राग आहे का तुमच्या जीवनात? मत्सर राग आहे का घरामध्ये? मत्सर राग आहे का आपल्या पती पत्नीच्या लाईफ मध्ये? राग मत्सर आहे का? आज ते काढून टाका मुळासकट येशूच्या नावाने. देवाला विनंती करा की देवा मुळासकट ती राग मत्सराचा आत्मा, भांडणाचा आत्मा, हेवा देवाचा आत्मा, ओ स्वार्थीपणाचा आत्मा उपटल्या जाते, नष्ट म्हणा. आपले हात उंच करून ज्याच्या जीवनात मत्सर आहे त्यांनी म्हणा देवा मला मत्सरापासून मुक्त कर. म्हणा मोठे, देवा मला मत्सरापासून मुक्त कर. तुझ्याकडे कुऱ्हाड आहे, तुझ्याकडे कैची आहे, कट करण्याचे सामर्थ्य तुझ्याकडे आहे. मत्सर कट करून टाक, मत्सर मुळासकट काढून टाक, तुझ्या कुऱ्हाडीला काढून टाक. येशू दया कर, उपकार कर माझ्या देवा. माझ्या घरातून गर्वावर मुळासकट वार करून टाक देवा. मला गर्वाच्या मुळापासून त्या कुऱ्हाडीनं, तुझ्या कुऱ्हाडीनं काढून टाक देवा. उपटून टाक सर्व गर्वाचा आत्मा, मत्सराचा आत्मा उपटून टाक देवा. हालेलुया, हालेलुया, प्रेज लॉर्ड. मला स्वतःला नम्र करण्यास मला सहाय्य कर. माझ्यामध्ये नम्रतेचं बीज पेर, माझ्यामध्ये प्रीतीचं बीज पेर. हालेलुया. माझ्यामधून जीवनाची नदी वाहू दे. मला तुझ्याबरोबर जोडून ठेव देवा. मला तुझ्यापासून दूर राहू देऊ नको. हालेलुया. मला तुझ्याशिवाय जगायचं नाही प्रभू. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मासा पाण्याशिवाय जगू शकत नाही. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मदत कर देवा. टाळ्या वाजून प्रार्थना करा. चोवीसचे आशीर्वाद मी रिलीज ह्याच्यावर करतो. सगळे आशीर्वाद देऊन टाक माझ्या. आणि या 2024 मध्ये चांगल्या गुड न्यूज येऊ द्यायच्या. चांगल्या गुड न्यूज याच्या जीवनामध्ये येऊ दे बाबा. आणि बाबा नवीन गोष्टी याच्या जीवनामध्ये येऊ दे. ज्याला घर नाही त्याला नवीन घर देऊन आशीर्वाद कर. ज्याच्याकडे गाड्या नाही त्याला नवीन गाड्या देऊन आशीर्वाद कर. नवीन अभिषेक कर. हालेलुया. चला आपल्या जागेवर आपल्या हे गाणं गाऊया, नवीन अभिषेक देवाला कर म्हणून. हालेलुया. एक बारिश की तरह, एक रवि के साथ, जाए जाए मुझे एक चादर के साथ. बारिश की तरह, एक रवि के साथ, जाए जाए मुझे एक चादर के साथ. ओ
अभिषेक येशू अभिषेक करणारा माझ्याकडे अभिषेक करणारा माझ्याकडे अभिषेक आणि सगळ्या बऱ्या आजारांपासून रक्षण करत ईश्वर